किती दिवसांनी मुंबईच्या रोड्सवर हॅलो गाइस, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो मी आता फायनली मुंबईला आली आहे आणि आज आम्ही जातो आहे माझे फेवरेट थिंग्स खायला. सो भेटूया मुंबईच्या रोड्सवर एवढ्या दिवसांनी. आणि ना ही जागा आहे, इथे मच्छी सुकत घालतात. त्या सुक्या मच्छ्या नसतात त्या सुकत घालतात. आणि इथे आमच्या पाठी पूर्ण सी आहे आणि खूप मस्त वाटतं. वारा सुटलाय, पाऊस तर नाहीये, तुम्ही बघू शकता. दिसते का नाही माहिती नाही. पूर्ण वातावरण खूप छान आहे, पण आज लय मस्त वाटतंय. बघू शकता, दिसत नाहीये, खूप लाटा लाटा आलाय. पूर्ण पाणी वरपर्यंत भरलंय. भरती आहे खूप आज. तेव्हा दिसतंय भरती आहे. हा आमचा मेन समुद्र आहे. चेस केलेला आहे इथं पब्लिक लोकांना. आणि इथे पूर्णपर्यंत. आणि ते दिसतंय तिथे आहे ना मच्छीचं हे लागतं. मच्छीचं काय बोलतात त्याला, स्टॉल लागतं फक्त संडेला. आणि आम्हाला जमलं तर आम्ही उद्या येऊ. उद्या संडे आहे आणि बघू जर खायला असेल. मी तर नाही खात, पण काय दाखवायसारखं असेल तर आम्ही आमचा मोमो घेतलेला आहे. आणि ना इथं खूप सारे स्टॉल आहेत, तुम्ही बघू शकता. जे पाहिजे त्याचे स्टॉल आहेत. आणि आमचा मोमोच आहे आणि सूप आहे. आणि हे लोक खात आहेत तिथं. कसे आहेत. आणि हे माझं व्हेज आहे, सो मी पण ट्राय करते. हाताने खाते बघा मोमो. दिसतं का नाही मला माहिती नाही. आणि इथे आमची पार्टी चालू आहे. काय मला कारण का स्टीम छान लागतात. ते फ्राईड वाले ना मला हे वाटतात, ते चायनीज भजी असते ना तशी. हाय जेवायचं केक तुला चिराग ते मस्त येतं उभं राहायला. आणि खूप टेस्टी आहे. मी व्हेज खाते, पण व्हेज मध्ये पण हे खूप टेस्टी आहे. आणि हे लोक चिकन खातात. तुमचा दाखव. तुमचा हे लोक फ्राईड वाला खातात ऍक्च्युली. चीज फ्राईड चीज. हे बघा दिसत नाही आहे एनिवेज, तर तुम्ही डोकं लावा. सॉरी. थँक्यू. काय आलं रे. बोलो वाणी ऍक्च्युली अशोक. आणि या लोकांनी इथं फाडलाय मोमो. एक मोमोची किंमत तुला माहिती आहे काय, किती महत्व आहे मोमोला. आणि पाडतात यात हे लोक यार मोमो. असं कसं होऊ शकतं. चीज तरी टाकून घ्यायचा होता. मी थोडी त्यांना बोलू आता चीज टाकायला. आतमध्ये आहे काय तू खाते त्याच्या. अरे व्हेजीज आहेत सर्व. कोथमीर आहे नाही, सर्व व्हेजिटेबल्स आहेत. कोथमीर बटाटा हा? कोबीच आहे. कोबी गाजर ते सर्व आहे. हा माझा फायनल आहे गाईस. आई पण माझं झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. जाऊया माझं ह्यांचं घेऊया. खूप टेस्टी होतं. आता आम्ही जातो नेक्स्ट काय खायला. आम्ही खायला आलो आहे द चीजचं इथं. आणि इथं आमच्या इथे सर्व लय फेमस आहे. आणि इथं कोरियन खुललंय इथं. ते आम्ही नेक्स्ट टाइम कधी आलो ना तर तिथे खायला जाऊ. तोपर्यंत आम्ही फ्राईड काय आपण खातो फ्राईड राईस, फ्रेंच फ्राईजची ऑर्डर करतो. सॉरी. घेतलेला आहे फ्रेंच डबल चीज सॉरी. आणि इथे आहे ना गाईस नवीन ओपन झालंय, हे नवीन स्टॉल ओपन झालाय जो पास्ताचा आहे. माहिती नाही झूम झालं.
पास्ताचा आहे. आणि जर तुम्ही बँड्रामध्ये असाल ना तर इथे नक्की या. काट रोड आहे. तर आता आम्ही खातो. तर हे बघा, हे आमच्या इथं बँड्रामध्ये द जे आहे लय फेमस आहे. म्हणजे अगोदर होतं, आता तर एवढी हाईप नाही, पण छान लागतं. मी हे कधी एवढं नाही जास्त खात. मी इथं फक्त येते ना, मी फक्त मोमो खाते. जे आमचं इथे ते आता मी जे तुम्हाला दाखवलं, तुम्ही अगोदर बघितलं, ते लय फेमस आहे. लय म्हणजे लय फेमस आहे हे. हा, हे डबल चीज वाला आहे. मी चीज जास्त खात ना, पण हे छान लागतंय. त्यात मेयोनीज आहे. मला क्वालिटी नको मला, क्वांटिटी पाहिजे. क्वांटिटी होती ना, जास्त होती. क्वांटिटी तर मग क्वालिटी नाही. ते आता गेले. जेव्हा हे अगोदर स्टार्ट झालेलं ना, जेव्हा हे 2018 मध्ये आय गेस, जेव्हा मी कॉलेजला लागली पहिला, तेव्हा इथे एवढं हाईप होतं ना, तेव्हा मी यायचो. आणि ती माहिती ती आईस्क्रीम आहे, ती तोंडातून दूर येतं, ती पण एवढ्या हाईप मध्ये होती ना तेव्हा. बाप रे. स्मोक बिस्किट, हा मी पण गेलंय ते. आम्ही खातो आपण, आणि मग त्याला स्मोक येतं. पण ते आय गेस आम्ही पण आलेलो. ज्योती आत्या आणि आणलेला, मानसी ताई, प्रांजल, आम्ही सर्व. काय चीज आहे, कोणतं चीज आहे? आपण टिश्यू घ्यायला पाहिजे होतं. त्यात मेयोनीज पण आहे. मेयोनीज बघा, मग मग चीज जास्त आवडत नाही एकदम. मग कसं तरी होतं. मग म्हणजे खाऊ शकते असं काय ना. सॉरी, काळोख असल्यामुळे तिथं आहे ना, तिथं उभं राहून खाऊ नाही शकत, कारण का तो रोड आहे ना. तर अशी एक स्पेस आहे, तिथं येऊन खायचं, तिथं साईडला येऊन खायचं. तर आम्ही इथं येऊन खात होतो. आणि बाकी रस्त्यावर तर तिथे नाही खाऊ शकत, तिथं गाड्या वगैरे येतात. तर आम्ही धिहांडीची प्रॅक्टिस चालली. ते बघा, तुम्हाला दिसतंय का नाही माहिती ना, धिहांडीची प्रॅक्टिस चाललंय. बाप, आता धिहांडी आहे ना ऑगस्ट मध्ये. ह्या वर्षी सर्व सण लवकरच. मस्त वाटतं धिहांडीची प्रॅक्टिस बघायला. आमच्या कॉलेजीत पण धिहांडीची प्रॅक्टिस असायची ना, आम्ही बघायला जायचो. हँडी आहे ते. हा, खेळतात आणि हे धिहांडी आहे. तू वरती चढला दिसाय नाही. क्रिकेटसाठी चाललाय ते नेट लावायला बंद. ओ माय गॉड. ट्राय करते आहे बोबाची. मी कधी ट्राय नाही केलंय. आणि कसं हे आहे ना, छोटे छोटे बोबा आहे सगळ्यात. आणि फर्स्ट टाइम. कोणता फ्लेवर आहे? कॅनबेरी. कॅनबेरी. हो, छान छान. तुम्ही करा का? आता मग ह्याच्यात काय? कसं आहे? कसं आहे? दोघांचे इथं शूट चालले आहे ना. मला छान वाटतं की किती दिवसांनी मुंबईला आलो, गावामध्ये मुंबईला. आणि मी सर्व ह्याच्यात पण चांगलं आहे. त्याच्यात 2 मिनिटं नाही केलं ह्याच्यामधलं. सो या, खूप मस्त वाटतं. तुम्हाला कसं वाटलं खाऊन? अजून काय खायचं तर आपण खाणार आहोत अजून काय, तर पुढं बघू. ओ माय गॉड, फोटोशूट चालले तिथं. तर आता आम्ही फिरतो आहे काटा रोड. हे आमचा काटा रोड आहे. आणि हे आहे इथे डॉगीचं गार्डन, आणि ते आहे छोट्या पोरांचं गार्डन. आणि इथे मस्त आहे, बघू शकता. हे आमचा बँड्रा आहे. बँड्रा खूप मजा येते फिरायला. पण आता सगळे लाईफमध्ये बिझी आहेत, असं कोण आहे नाही. हे बघा, हे बघा, छोट्या पोरांचं. आणि मला खूप मजा येते. मी जेव्हा आली ना इथं, छोटे पोरं समजून मला आणि माझ्या फ्रेंडला देतात, सारिका आणि मला. आणि ना मी इथे आहे ना, इथं उलटी उडी मारते गुलांटी.
ती ते स्टंट करते मी. स्टंटमध्ये मी खूप ॲक्सपर्ट आहे माहिती आहे का. डान्स नाही येत, आता डान्स मी विसरते याची, पण मी स्टंटमध्ये लय हुशार आहे. हे बघा तुम्हाला दाखवते गार्डन छोट्या पोरांचं. छोटीशी कारटी ना, लय बदमाश आहेत कारटी. आजकाल जनरेशन लय फास्ट आहे आजकालचं. चला जाऊया आता. मी तिथे ना एकदम फेमस आहे ना चना मसाला आहे, ते खायला चालूया. रांग असं जाऊ शकतो ना. अरे कुठून जायचं तुला? ब्लर झाला यार. बघा इथं स्केट करतात. कोण येत नाही इथं स्केटिंग करायला. ओ आले हे बघा, ते स्केटबोर्ड आहे. सॉरी, स्केटिंग पण आहे. हा बघा छोटा कार्टा, छोटी कार्टी आहे. आणि ते बँड्रा येथील आहे हे आमचं. तो बघा. वाव नाईस. छोट्यापणी आम्ही पण खेळायचो आणि मस्त वाटतं इथं वातावरण. खूप छान आहे. चिरा कुठं गेला? ह्याला तर नुसतं कुठं पण जाऊ नये ना, बसायला पाहिजे असतं. कुठं पण जाऊ ना, ह्याला नुसतं असं बसायला पाहिजे असतं. आणि त्याचा हा गेम काय, कोणता गेम आहे? डॅश ऑफ क्लेन, CAC काय COC. पुढे जायचं. चला आता आम्ही जातो आहे. ते चना मसाला इथला हे फेमस आहे आणि तिथे खूप गर्दी पण असते, तर ते तुम्हाला दाखवतो. आमचा झालेला आहे पचकावडा. आणि ना जिथे ते चना मसालावाले असतात ना, तिथे ते आज नाही आहेत. तर त्यामुळे आता मी चालू आहे पुढं दुसरं बघायला. आणि बाय द वे हे आमचं जोगस पार्क आहे, हे डेव्हलप होतं आता इथे सर्व नवीन. आणि इथं आम्ही येतो जोगस पार्क सनसेट वगैरे बघायला. तर मी इथे एकदा नक्की येईन, तेव्हा तुम्हाला दाखवेन आतमधून. आता 9:30 झाले ना, 8 वाजता बंद होतं. हां 10 वाजले, 8 वाजता ते बंद होतं. तुम्हाला ते हसायला मलाच येते, पण मी आहे ना एवढा रात्री तर 6 वाजले आणि मी उसाचा ज्यूस पिते आहे. आम्ही आता जेवायला जाणार आहे आणि पण ना त्याच्या अगोदर असं ताणासारखं लागलं म्हणून आम्ही इथं उसाचा ज्यूस पितोय. मी आणि वैशाखी. हा चिराग नाही पित आहे. तुला नाही पाहिजे ना? हां तुला नाही पाहिजे. हा त्याचा टेस्ट एकदम बकवास आहे, त्याला काय असं आवडत नाही. त्याला तो बोलतो डायरेक्ट आता जेवू, कारण का त्याचा पोट फुल आहे. तर तो बोलला की मी डायरेक्ट आता खाईन, थोडं पोट खाली झालं की म्हणजे जेवण. बघा आमचं ज्यूस आलेला आहे. हां टाक ना. नाही का आता का आणि मी ना फोन कधी बनवला नाही. मी ना फोन इकडे अंडा कढी बनवते आहे. मस्त वाटलं जरा रिफ्रेशिंग. एवढं हालत मीठ टाकतो कोण? बर्फड आले अंकल. हा बर्फ झाले अंकल. केस आहे ॲक्च्युली, कारण का काल मी धुतली ना तर ना 1-2 दिवस असे कसे पण असतात, त्याच्यानंतर खूप मस्त असतात. पहिला म्हणजे केस धुवायच्या नंतर ना छान असायचे, आता पण असतात. पण मी फोडले यार, फोडले ना तर माझे एकदम केस फ्रीझी होतात. आणि हे बघा बिझी स्ट्रीट आमची, मुंबईची बिझी स्ट्रीट. आणि
गावाला एकदम शांतता असायची. फक्त गावात आहे ना एक थार असायची, ती जेव्हा आहे ना दुसऱ्या गावातून यायची ना तेव्हा मी झोत होते थार. मला थार खूप आवडतं बघायला आणि खूप आवडतं ॲक्च्युली. आणि इथं मी आज एक पण नाही बघितले आज मुंबईला. गावाला फक्त एकच ती गावातली होती, एकच गावात आले. म्हणजे त्या लोक पण आय गेस फॅमिलीच आलेले इथं मुंबईवरून तिकडं. पण मस्त होती ती ब्लॅक मॅटमध्ये छान होती. थार ती कशी ओरडायची थार आणि सगळे बघायचे. ती गावातून एकदाच मस्त अशी जायची आणि पाऊस नाही एवढी छान वाटायची. इथं बसलो आहे मस्त, एकदम मस्त वातावरण आहे, एकदम शांती. आणि ह्याला बघा इथं खेळतोय मस्त. आणि इथं किती छान वाटतंय, एकदम रिफ्रेशिंग नो. गावची एअर आणि मुंबईच्या एअरमध्ये लय फरक आहे. लय म्हणजे हा बघा मस्त खेळतोय. गेला मागे त्याला येतोय बघ ना, फिरवतो बघ ना कसं चालवतोय त्याला. हां म्हणजे ह्याला लय माहिती आहे बघ. मम्मी तुम्ही भाऊ तुझ्याबरोबर बोलायला आली ती खेड आहे माझा भाऊ. आणि ना आज जबरदस्ती तो बाहेर आलाय आमच्याबरोबर. नाही तेव्हा तो घरी झोपलेला असतो. आज त्याला एकच सुट्टी असते आणि बिचारा आज आम्हाला आला. ठीक आहे, आराम पाहिजेल असतो. पण आज जबरदस्ती आलाय. रोज झोपून चांगलं नसतं ना, मग आम्ही त्याला घेऊन आलो ना. तर आला गेला मस्त झाला होता फुल. या कर दाखव जीरा. करो तुम करो भैया को नहीं आता है. आम्हाला छोट्यापणी दिला नाही ना, आम्हाला पण हे सर्व खेळायला दिलं असताना. आम्हाला फक्त सायकल होती, ते पण मग आमच्या काकांनी दिलेली मला आणि चिरागला. आणि ते पण आहे ना आम्ही जास्त न चालवतो, आमच्या कॉलेजचे सर्व फ्रेंड्स चालवायचे ना चिराग. आमच्याकडं कोण दुकानात जाते सायकल घेऊन जातं, मग जायचे. कोण कुठं जाते सायकल घेऊन जायचे. आमची सायकल असायची. हा ठीक आहे, आम्हाला आवडायचं पण आम्ही द्यायचो. आम्ही कधी नाही बोलायचो. तेच मजा यायची पण कॉलेजीत. आता ही बघा ही स्केटिंगवाली आली आहे. ते पण आम्हाला नाहीत, कायच नाहीत आम्हाला. छोट्यापणी खेळायचं होतं, म्हणजे माझी फ्रेंड्स होतं ना, फक्त ऋषालीच होतं. ती आम्हाला घालून द्यायच्या वेळी बसून खालती जायचो. मला सगळं चालवलं नाही, तिला यायचं प्रॉपर यायचं, तिच्याकडं होतं तेच. चला मग भेटू आता. हळूहळू सगळे इथं एक येत आहेत खेळायला. मस्त इथं सर्व आता सोय झालं आहे. पुढं तिथं डान्स करायसाठी आहे स्टेज, मध्ये तिथे सिंगिंग वगैरे करतात, तिथं पण डान्स करतात. मग छोट्या पोरांचं गार्डन आहे, मग इथं स्केचसाठी आहे. सर्व नवीन झालं आहे आता, छान मस्त वाटतं. सुधारतं आमचं मुंबई पूर्णपैकी. थोडंफार अजून सुधारायचं बाकी आहे. ह्या लोकांचं काय चाललं पडशील. त्याकडून घे ना एकदा स्केटबोर्ड देतात एकदा. आता आम्ही आलेलो आहे घरी आणि फार थकलोय कारण आम्ही आज लय चाललोय आणि खाल्लं पण आहे. आणि अर्धी गोष्ट तर आम्हाला भेटलीच नाही. आताच बंद होतं थोडेफार दुकान ना. आणि कारण मी दुपारी पण मम्मीबरोबर अपॉइंटमेंटला गेली होती तिच्या दाताच्या, त्याच्यामुळे मी अजून थकले. तेव्हा पण आम्ही थापवे चालत आलेलो आणि पाणीपुरी खायला तिथे आम्हाला आमच्या त्या स्टेशनला ना, खास स्टेशनला वेस्ट खूप छान भेटते स्टेशनच्या इथं. तर तेच तर आता एकदम झोपासारखं झालं आहे. तर भेटू. चायनीज खाणार आहे का नाही माहिती नाही. मी नाही, मला नाही माहिती हे लोक खाणार आहेत. मला नक्की नाही, कारण का माझा टमी फुल आहे. आमचं राईस आलेला आहे चायनीज आलेला. आम्ही चायनीज मागवलं. आम्ही तिथे नाही खाल्लो, आम्ही घरी ऑर्डर केलं. बघा व्हेज आणि त्याच्यावर वरती अंडा आणि स्पायसी सेजवान. सगळे झोपलेले आहेत आणि आता मी पण झोपते. खूप थकले मी खूप, कारण आम्ही आज लय चाललो, खूप म्हणजे खूप चाललो.
त्याच्यामुळे आता मी झोपते. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत गुड नाईट, बाय.